हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला छानपैकी मस्तपैकी आज भेंडीची भाजी बनवूया आपण. तर मी ही भेंडी अर्धा किलो घेतलेली, छान धुवून पुसून त्याचे काप करून घेतलेत. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचे तसे करा. आणि एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून छान परतवून घ्यायची जोपर्यंत त्याचा चिकटपणा निघत नाही. तर मग आपण ह्या ताटामध्ये परातीमध्ये ही काढून घेतली आहे. ही बघा, ही अशा पद्धतीने. मग एका पॅनमध्ये तेल टाकून मी इकडे ओव्याची फोडणी दिली आहे. खरं सांगते, ओव्याची फोडणी देऊन बघा, आपण नेहमी जिऱ्याची फोडणी देतो, ओव्याची फोडणी देऊन बघा, खरंच छान होते. भाजीला खूप छान स्वाद येतो. नेहमीप्रमाणे कांदे टाकले आहेत, मिरची स्वादानुसार, आणि टोमॅटो घ्या. टोमॅटो छान मऊ झाले की त्याच्यामध्ये सगळे मसाले टाका. धना जिरा पावडर, हळद, लाल तिखट, थोडंसं मीठ, हे एकजीव करून छान आपले टोमॅटो मऊ होऊ द्या. त्याच्यानंतर ही जी परातीत आपण भाजी काढून घेतली आहे ती टाकून घ्या. त्याच्यामध्ये छान मिक्स करा. थोडंसं कमी गॅस करून त्याला शिजू द्या. एका साईडला आपल्याला खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरं घ्यायचं आहे, त्याला छान कुटायचं आहे. 1 चमचाभर असेल तो छान त्याच्यामध्ये टाकून द्या आणि छान त्याला परतवून त्याचा स्वाद येईपर्यंत, एक वाफ येईपर्यंत त्याला शिजू द्या. त्याचा स्वाद आला पाहिजे. कोथिंबीर टाका. आपली भाजी डन आहे. मस्त छान मस्त होते ही भाजी. नक्की तुम्ही करून बघा. जर आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही ही भाजी बनवली तर. आणि जर ही भाजी, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करा. चला बाय. श्री स्वामी समर्थ.